चला 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 आले का रे सगळे? चला, मागच्या झालेल्या वनरक्षक भरतीची इंग्रजी प्रश्नपत्रिका सिरीज म्हणजे इंग्रजीच्या जे की आपली मागची जी की वनरक्षक भरती झाली त्या वनरक्षक भरतीच्या इंग्रजीच्या क्वेश्चन पेपरचं अनालिसिस आपण चालू केलं होतं. आतापर्यंत आपण 12 क्वेश्चन पेपरचं अनालिसिस घेतलेले. आज आपण आपली 13वी क्वेश्चन पेपर बघणार आहे. कोणती रे? आपल्या इंग्रजी या विषयाची 13वी क्वेश्चन पेपर आज आपण घेणार आहोत. जय हिंद सगळ्यांना. चला, आवाज व्यवस्थित क्लिअरली येतोय का सांगा फक्त एकदा. आवाज सगळ्यांना व्यवस्थित येतोय, क्लिअरली येतोय? ओके ओके. चला बघा, आतापर्यंत आपण आपल्या 12 क्वेश्चन पेपर घेतल्या होत्या. 12 क्वेश्चन पेपरचं अनालिसिस आपण करून घेतलं होतं, जेणेकरून आता बराचसा आयडिया आपल्याला आला असेल की कोणकोणते टॉपिक येत आहे, कोणकोणते टॉपिक टीसीएस विचारते आणि कशा प्रकारे विचारते. टीसीएसचा जो काही विचारण्याचा टफनेस आहे म्हणजे कशा प्रकारचे प्रश्न विचारते, जास्त हार्ड लेवलचे, सोप्या लेवलचे, कशा प्रकारचे, ते आपण आतापर्यंत बघितलं. आतापर्यंत 12 क्वेश्चन पेपर झाल्या. आज आपण आपल्या 13व्या क्वेश्चन पेपरला सुरुवात करणार आहोत. 13व्या क्वेश्चन पेपरचा पहिलाच प्रश्न तुमच्या समोर आहे. जर तुम्हाला उत्तर येत असेल तर लगेच कमेंट मध्ये त्याचं उत्तर सांगायचंय. आता बघा, पहिलाच प्रश्न कशाचा आला रे? पहिला प्रश्न आलेला आहे आपल्याला गिवन वर्ड फ्रेज सेंटेन्स फ्रेज आउट ऑफ द गिवन. म्हणजेच काय रे? सबस्टिट्यूटेड. आता सबस्टिट्यूटेड म्हणजे काय? च्या जागी ठेवणं. कशाच्या जागी ठेवणं? ज्याच्या खाली अंडरलाईन आहे. कशाच्या खाली? ज्याच्या खाली अंडरलाईन दिलेली आहे त्याच्यासाठी आपल्याला एक शब्द शोधायचा आहे. जेवढ्या फ्रेजच्या खाली, जेवढ्या वाक्याच्या खाली काय दिलेली आहे? एक अंडरलाईन दिलेली आहे. त्याच्यासाठी आपल्याला काय शोधायचंय? त्याच्यासाठी आपल्याला एक शब्द शोधायचा आहे. बघा मग आता, ॲन. ॲन हे काय? इथं नाऊन आहे. ॲन काय? इथं ॲन नाऊन आहे. एखाद्या व्यक्तीचं नाव काय? ॲन. डझंट नो हाऊ टू रीड अँड राईट. की ॲन नावाच्या व्यक्तीला लिहिता कसं आणि वाचता कसं ते माहीतच नाहीये. म्हणजे काय? याचा अर्थ असा होतो की ॲनला लिहिता वाचता येत नाही. आणि ज्याला लिहिता वाचता येत नाही त्याला आपण काय म्हणत असतो? निरक्षर असं म्हणत असतो. काय म्हणत असतो? निरक्षर असं म्हणत असतो. मग या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय असणार आहे? ऑप्शन नंबर 3, पर्याय क्रमांक 3. कारण की इलिटरेट, इलिटरेटचा अर्थ सुद्धा हाच होतो, निरक्षर. ज्याला वाचता लिहिता येत नाही त्याला तेच म्हणजे काय? निरक्षर. म्हणून ह्या प्रश्नाचा बरोबर सबस्टिट्यूट काय असणार आहे? ऑप्शन नंबर 3. आता इलिटरेट हा प्रश्न, हा जो काही ऑप्शन आहे आपल्याला अगोदर भरपूर वेळा येऊन गेलेला आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगत असतो की जे काही झालेले क्वेश्चन असतात ते खूप महत्वाचे असतात. त्याचं अनालिसिस करणं खूप गरजेचं असतं, खूप महत्वाचं असतं. कारण ते आपल्याला अशा प्रकारे कामा येत असतं. म्हणजे इलिटरेट हा शब्द आतापर्यंत आपण 2-3 वेळा आपल्या डोळ्यासमोरून गेला. मागच्या झालेल्या वेगवेगळ्या क्वेश्चन पेपर मध्ये आपण तो बघितला. त्याच्यामुळे लगेच कळालं की इलिटरेट म्हणजे काय? ज्याला वाचता लिहिता येत नाही तो. मग लगेच आपल्या मागच्या क्वेश्चन पेपरचा जर तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास केला असेल तर पुढे येणारी जी काही भरती आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जर इलिटरेट वरती जर प्रश्न रिपीट झाला तर तुम्हाला तो अवघड जाणार नाही. मग या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय असणार आहे? ऑप्शन नंबर 3 इलिटरेट असं असणार आहे. चला, बाकीचे जे ऑप्शन आहे त्याचा सुद्धा अर्थ समजून घेऊ. आता 4 नंबरचा ऑप्शन बघा, ब्लाइंड फोल्डेड. ब्लाइंड फोल्डेडचा अर्थ काय होतो? की ज्या व्यक्तीच्या डोळ्यावरती पट्टी आहे. काय? ज्या व्यक्तीच्या पट्टी बांधलेला व्यक्ती, डोळ्यावरती पट्टी बांधलेला व्यक्ती म्हणजे काय? ब्लाइंड फोल्डेड. त्याच्यानंतर बघा, इनव्हॅल्युनरेबल. इनव्हॅल्युनरेबल म्हणजे काय रे? अज्ञात व्यक्ती. कसा व्यक्ती? अज्ञात, ज्याच्याबद्दल कोणाला काहीच माहित नाही त्याच्यासाठी. असं जर एखाद्या वेळेस तुम्हाला आला आता काय सबस्टिट्यूशन वरती, एखादा व्यक्ती ज्याच्याबद्दल कोणाला काहीच माहिती नाही, द पर्सन हु हॅझंट आयडेंटिटी, त्याच्यासाठी तुम्ही वन वर्ड सबस्टिट्यूशन कोणतं वापरणार? इनव्हॅल्युनरेबल असं वापरणार. कळालं? त्याच्यानंतर पहिला शब्द आहे तुमचा हेडस्ट्रॉंग. हेडस्ट्रॉंगचा अर्थ होता असतो हट्टी असलेला. कसा असलेला? एखादा हट्ट करणारा, जिद्द करणारा माणूस. त्याच्यासाठी हेडस्ट्रॉंग हा शब्द वापरत असतो. पण ह्या प्रश्नाचं आपलं बरोबर उत्तर काय असणार आहे? इलिटरेट. चला, पुढचा प्रश्न बघा. कळालं सगळ्यांना? पुढचा प्रश्न बघा. आता पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला फिल इन द ब्लँकचा प्रश्न आहे. कशाचा? फिल इन द ब्लँकचा प्रश्न. चला, वी डॅश डॅश इन अन अपार्टमेंट इन द सिटी सेंटर. वी डॅश डॅश इन. आता वी डॅश डॅश इन आलं बरोबर आहे. लगेच पुढे कळतंय की आम्ही राहतो. कुठं राहतो रे? अपार्टमेंट मध्ये राहतो, सिटीच्या सेंटर मध्ये. म्हणजे शहराच्या मध्यभागी एक अपार्टमेंट आहे, त्या अपार्टमेंट मध्ये आम्ही राहतो. म्हणजे टेन्स कोणता आहे रे? सिंपल प्रेझेंट टेन्स. टेन्स कोणता इथं? सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. मग सिंपल प्रेझेंट टेन्सची वाक्य रचना कशी असती? सब्जेक्ट प्लस V1
जर तुमचा सब्जेक्ट ही, शी, इट म्हणजेच मुलाचं नाव, मुलीचं नाव किंवा वस्तूचं नाव जर असलं तर तुम्ही तुमच्या व्हर्बला ई किंवा ईएस प्रत्यय लावत असत्या, यस किंवा ईएस प्रत्यय लावत असत्या. जर तुम्ही 12 टेन्स चांगल्या प्रकारे केले नसेल तर सर्वात अगोदर 12 टेन्स एकदम चांगल्या प्रकारे अभ्यासून घ्या, कारण टेन्स वरून तुमचे बरेच प्रश्न सुटतायत. रिकाम्या जागा ऑलमोस्ट तुमच्या टेन्स वरतीच डिपेंड असतात, 12 टेन्स वरती. त्याचबरोबर बऱ्याच वेळा सेंटेन्स अरेंजमेंट म्हणजे तुमचे जे पॅराजंबलचे प्रश्न असतात त्याच्यावरती सुद्धा, त्या प्रश्नासाठी सुद्धा तुमचे जे की 12 टेन्स आहे ते तुम्हाला मदत करत असतात. त्याच्यामुळे परत परत सांगतोय, तिथं सुद्धा तुम्ही व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे, 12चे 12 टेन्स व्यवस्थित पाठ केले पाहिजे. चला बघा आता मग इथं काय येणार आहे, वी इज लाईंग. आता वी इज लाईंग, वी नंतर इज हे हेल्पिंग वर्ब नसतं. कोणतं असतं प्रेझेंट टेन्स मध्ये, आर असतं, इज कधीच नसतं. जर इथं आर असतं तर हे बरोबर आलं असतं. आता त्याच्यानंतर वी आर लाईव्ह अशी वाक्य रचना कधीच नसती, वी आर लिव्हिंग अशी असती. वी आर लिव्हिंग, आर सोबत VING येतं म्हणजे V4 येत असतो, त्याच्यामुळे हे सुद्धा ऑप्शन कटलं. त्याच्यानंतर LIVES, ज्या वेळेस वीच्या ठिकाणी ही असता, शी असती, इट असतं त्यावेळेस हे बरोबर आलं असतं. पण इथं काय वी दिलेलं आहे त्याच्यामुळे आपण आपलं जे काही क्रियापद आहे त्याला यस किंवा ईएस प्रत्यय लावत नाही. त्याच्यामुळे सांगितलं टेन्स व्यवस्थित शिकून घ्या. लगेच ऑप्शन कट पद्धतीनं ऑप्शन कट करून तुम्ही लगेच उत्तरापर्यंत पोहोचाल. म्हणून इथं जे काही वर्बचा पहिला फॉर्म येणार आहे तो कोणता येणार आहे, लाईव्ह येणार आहे. बरोबर उत्तर काय असणार आहे आपल्या या प्रश्नाचं, ऑप्शन नंबर 1 काय असणार आहे, ऑप्शन नंबर 1 लाईव्ह. वी लाईव्ह इन अन अपार्टमेंट इन द सिटी सेंटर, की शहराच्या मध्यभागी आम्ही राहतो. म्हणजे टेन्स कोणता झाला रे, साधा वर्तमान काळ झाला इथं. त्याच्यामुळे तुम्हाला सांगतोय की तुमचे 12 टेन्स सुद्धा खूप महत्वाचे आहे. चला आता पॅराजंबलचा प्रश्न आला. आता पॅराजंबल मध्ये तुमचं जे काही टेन्स आहे, तुमचे 12 टेन्स तुम्हाला कशा प्रकारे मदत करतात बघा. आता काय सांगितलं, ब्राईटली सो बेटर नॉट प्ले आउटसाइड इज शायनिंग टू द सन. आता मी सांगितलेलं आहे तुम्हाला, जर तुम्हाला पॅसेजची सुरुवात करणार असली, आता कधी कधी पॅसेज वरती तुमचं सेंटेन्स अरेंजमेंट असतं, कधी कधी तुम्हाला एक वाक्य दिलेलं असतं पूर्ण याच्यामध्ये डिवाइड करून, एका वाक्याचा छोटासा भाग याच्यामध्ये, दुसरा भाग याच्यात, तिसरा भाग त्याच्यात, चौथा भाग त्याच्यात, असं असतं. आता इथं एक वाक्य दिलेले, वाक्याची सुरुवात कधीही कॅपिटल लेटरनं होत असती. मग आता बघा सगळ्या ऑप्शन मध्ये कॅपिटल लेटर, बी कॅपिटल आहे का रे, नाही. त्याच्यानंतर एन कॅपिटल आहे का, नाही. ओ कॅपिटल आहे का, नाही. इज कॅपिटल आहे का, नाही. द कॅपिटल आहे, द चा टी कॅपिटल आहे. त्याच्यामुळे वाक्याची सुरुवात कशावरून होणार आहे, द सन पासून होणार आहे, म्हणजेच ई पासून वाक्याची सुरुवात होणार आहे. मग ज्याच्या सुरुवातीला ई नाही त्याला म्हणा बाबा तू घरी जाय. याच्या सुरुवातीला ई नाही, याच्या सुरुवातीला सुद्धा ई नाही, त्याच्यामुळे ते दोन्ही कुठे गेले, ते सगळे गेलेले आहेत घरी. बघा आता हे दोन्ही गेले घरी कारण त्याच्या सुरुवातीला ई नाही, ही एक नंबर येणार आहे. बघा मग द सन, सूर्य, द सन इज. आता वाक्य रचना तुम्हाला मी सांगितलं होतं की तुमचे जे काही काळ असतात टेन्स ते तुम्हाला इथं मदत करत असतात. आता वाक्य रचना कशी असती, पहिले तुमचा सब्जेक्ट असतो म्हणजे तुमचा नाउन, तुमचा कर्ता, तो झाला तुमचा सन. त्याच्यानंतर तुमचं हेल्पिंग वर्ब असतं. कोणतं वर्ब असतं, हेल्पिंग वर्ब. जर वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब असेल तर 2 नंबरला हेल्पिंग वर्ब येत असतं कर्त्यानंतर, बरोबर आहे. मग सब्जेक्ट नंतर काय येणार आहे, इज, आर, वॉज, वेअर, हे सगळे तुमचे काय झाले, शाल, विल, हे तुमची हेल्पिंग वर्ब झाले. मग 2 नंबरला हे येणार आहे. मग इथं बघा द सन इज शायनिंग म्हणजे 2 नंबरला डी येणार आहे. ई नंतर काय येणार आहे, डी येणार आहे. इथं बघा आता ई नंतर काय आला, डी. लगेच आपलं उत्तर आलेलं आहे. याला म्हणा तू घरी जाय, मग आपलं उत्तर काय असणार आहे, EDABC. बाकीचं मोठेपणा करत बसायचा नाही, आपल्याला पेपरसाठी वेळ कमी असतो. आता फक्त आपल्याला समजून घ्यायचंय म्हणून मी तुम्हाला समजून सांगतो. चला ई नंतर आला डी. द सन इज शायनिंग टू, की जो काही सन आहे, सूर्य आहे, सूर्य खूप चमकत आहे. कसा करत आहे, ब्राईटली. तो काय करत आहे, चमकत आहे. सो बेटर नॉट प्ले आउटसाइड. त्याच्यानंतर काय येणार आहे, EDABC. द सन इज शायनिंग टू ब्राईटली, सो बेटर नॉट प्ले आउटसाइड, की खूप ऊन लागतंय, सूर्य खूप तापत आहे,
खूप उजळत आहे, त्याच्यामुळे काय करू नका, बाहेर खेळायला जाऊ नका, असं पूर्ण वाक्याचा काय होतो, अर्थ होतो. समजलं समजलं समजलं. मग ह्या प्रश्नाचं आपलं बरोबर उत्तर काय असणार आहे, ऑप्शन नंबर 1 EDABC अशी जर आपण सिक्वेन्स लावली तर एक अर्थपूर्ण सेंटेन्स इथं तयार होत असतं. तुम्ही फक्त टेन्स, ज्याला टेन्स जरी येत असले तरी त्याचं ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर येणार आहे. कारण वाक्याची रचना काय असती, सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस त्याच्यानंतर तुमचं मेन वर्ब असतं, मेन वर्ब नंतर तुमचं काय असतं, ऑब्जेक्ट असतं, म्हणजे जे काही वाक्यातलं कर्म असतं ते असतं. ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर ऑप्शन नंबर 1. चला पुढे जाऊया. आय युजली डॅश डॅश ऑर विजिट फ्रेंड्स ऍट द वीकेंड. म्हणजे मी माझ्या मित्रांना आठवड्याच्या शेवटी भेटतो. आठवड्याच्या शेवटी म्हणजे रविवारी. समजा आपल्या आठवड्याची सुरुवात जर सोमवारनं होत असन तर शेवट रविवारनं होणार आहे. मग रविवारी मी कोणाला भेटतो, माझ्या मित्रांना भेटतो. आय युजली म्हणजे मी सहसा करून, जास्त करून. युजलीचा अर्थ काय होतो, सहसा करून किंवा जास्त करून. आय युजली गो आउट और विजिट फ्रेंड्स ऍट द वीकेंड. मी वीकेंडला बाहेर जातो आणि माझ्या मित्रांना भेटतो. सहसा करून केव्हा, वीकेंडच्या शेवटी. मग इथं बरोबर काय येणार आहे, गो आउट असं येणार आहे. आता इथं दिलेले बघा गोज आउट. आता आईला कधीच गोज आउट लागत नसतं. हे कधी लागत असतं, ज्यावेळेस तुमचा सब्जेक्ट ही असला, शी असलं, इट असलं, किंवा एखाद्या मुलाचं नाव असलं, एखाद्या छकुलीचं नाव असलं, एखाद्या वस्तूचं नाव असलं, त्यावेळेसच इथं गोज म्हणजे प्रत्यय, आपलं जे काही क्रियापद आहे क्रियापदाला यस किंवा यस प्रत्यय लागत असतो. कळालं. गोईंग आउट, आय युजली गोईंग आउट असं सुद्धा येणार नाही. गोईंग आउट जर वापरणे तर त्याच्या अगोदर तुम्हाला हेल्पिंग वर्ब वापरावं लागेल. ते कोणतं असतं, मग आय साठी प्रेझेंट टेन्स मध्ये ऍम वापरावं लागणार आहे. मग इथं ऍम जर असतं तर हे आपण उचलून तिथं ठेवलं असतं, पण तिथं ऍम आहे का रे, तिथं ऍम नाहीये. त्याच्यानंतर हॅड नंतर गो दिलेलं आहे बघा. हॅड नंतर काय दिलं, हॅड नंतर गो दिलं. हॅड नंतर दादा कधीच गो येत नसतं, कारण गो हे V1 आहे, क्रियापदाचं पहिलं रूप आहे. हॅड नंतर कधीही क्रियापदाचं तिसरं रूप येत असतं राजा. कितवं रूप येत असतं, तिसरं. म्हणजे इथं काय यायला पाहिजे होतं रे, इथं गोन यायला पाहिजे होतं, GON. त्यावेळेस हे सुद्धा बरोबर असतं, पण इथं तसं आलेलं आहे का, नाही. त्याच्यामुळे काय येणार आहे, गो आउट. कधी कधी काय होतं, आय युजली गोईंग आउट, पण गोईंगच्या अगोदर काय यायला पाहिजे, काय यायला पाहिजे, ऍम यायला पाहिजे. त्यावेळेस गोईंग आउट बरोबर असणार आहे. पण इथं बरोबर काय येणार आहे, आय युजली गो आउट और विजिट फ्रेंड्स ऍट द वीकेंड. म्हणजे मी माझ्या मित्रांना आठवड्याच्या शेवटी भेटतो, आठवड्याच्या शेवटी भेटतो. कळालं कळालं. ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय असणार आहे आपलं, ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे. म्हणजे हा सुद्धा प्रश्न कशावर डिपेंड होता रे, हा सुद्धा प्रश्न तुमच्या टेन्स वरती डिपेंड होता. जे काही तुमचे 12 टेन्स असत्या त्या 12 टेन्स वरती हा प्रश्न डिपेंड होता. आतापर्यंत जेवढे बी प्रश्न पाहिले जवळपास त्यातले जास्त प्रश्न हे तुमच्या टेन्स वरती, 12 टेन्स वरती डिपेंड आहे. म्हणून तुम्हाला परत परत पहिल्यापासून सांगतोय की 12 टेन्स ज्यानं चांगल्या प्रकारे केले, बरेचसे प्रश्न त्याचे सुटले म्हणजे बरोबर आले. त्याच्यामुळे 12 टेन्सचा अभ्यास तुम्हाला चांगल्या प्रकारे करावा लागणार आहे. आता बघा रे काय सांगितलं, ऍप्रोप्राइट मिनिंग. आता ऍप्रोप्राइट मिनिंग म्हणजे काय, योग्य अर्थ. म्हणजेच त्याला आपण सिनॉनिम म्हणत असतो. काय म्हणत असतो त्याला आपण, सिनॉनिम, समानार्थी शोधायचा आहे. कशाचा, इंट्रिग्विंग या शब्दाचा. इंट्रिग्विंग या शब्दाचा समानार्थी आपल्याला शोधायचा आहे. आता इंट्रिग्विंगचा अर्थ होत असतो मनोरंजन. काय होत असतो, मनोरंजन करणारा व्यक्ती किंवा कुतूहल वाढवणारा, सस्पेन्स वाढवणारा. काय वाढवणारा, सस्पेन्स, कुतूहल वाढवणारा, कुतूहल वाढवणारा त्याला आपण म्हणत असतो इंट्रिग्विंग. आता कुतूहल वाढवणं किंवा मनोरंजन करणं म्हणजे आपण त्याला एंटरटेनमेंट करणारा. एखाद्या वेळेस एखादा मित्र आपल्याला म्हणतो तुला एक गोष्ट सांगायची, तुला एक गोष्ट सांगायची, पण मी ती उद्या सांगन, मी ती परवा सांगन, मी ह्या दिवशी सांगन, मग मी रात्री 12ला सांगन. म्हणजे काय, तो आपला सस्पेन्स वाढवतो. आपल्याला जाणून घ्यायची उत्सुकता लागलेली असते की नेमकं बाबा हा काय सांगत असन काय नाही. त्यालाच आपण इंग्लिशमध्ये काय म्हणत असतो, इंटरव्ह्यूइंग असं म्हणत असतो. त्याचा समानार्थी काय, मग त्याचा समानार्थी आहे इंगेजिंग. काय, इंगेजिंग. लक्षात ठेवा, भरपूर वेळा विचारलेले. इंगेजिंग म्हणजेच काय, मनोरंजन करणारा, कुतूहल वाढवणारा. याचा समानार्थी काय झाला, हा. आणि हे जे तिन्ही इथं दिलेले ऑप्शन, हे तिन्ही ऑप्शन समानार्थी आहेत. कारण तिन्हीचा अर्थ काय होतो, बोरिंगच होतो. आता बोरिंगचा अर्थ तुम्हाला माहिती असेल, बरोबर आहे. बोरिंग म्हणजे काय, बोर होतं बघा, बोर, कंटाळा येत असतो, कंटाळा. ह्या तिन्हीचा अर्थ तोच होतो, कंटाळवाने वाटणे किंवा कंटाळा येणे.
काय येणं, कंटाळा येणं, बोर वाटणं. म्हणजेच काय, मोनोटोनस म्हणजे बी तेच, बोरिंग म्हणजे बी तेच, आणि अनइंटरेस्टिंग म्हणजे ज्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट नसणं, म्हणजे जी गोष्ट आवडत नसतं, म्हणजेच त्या गोष्टीचा कंटाळा येणं. मग कंटाळवाणे या तिन्हीचा अर्थ काय झाला, कंटाळवाणे होणे किंवा कंटाळा येणे. ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आपलं काय असणार आहे, इंगेजिंग असणार आहे. हे दोन्ही समानार्थी शब्द आणि हे तिन्ही समानार्थी शब्द. समजलं? अशा प्रकारे व्यवस्थित तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायचे की याचा समानार्थी हा, याचा समानार्थी हा. आता मोनोटोनस हा शब्द महत्वाचा या ठिकाणी बऱ्याच वेळा विचारला जाऊ शकतो, विचारलेला सुद्धा आहे. आणि तुमचे जे काही इंट्रिग्युइंग आहे याच्या खाली लिहायचं इंगेजिंग. ते दोघं झाले समानार्थी. आणि जे शब्द इथं दिलेले त्याच शब्दाचं गुगलला म्हणा, एखाद्या डिक्शनरीमध्ये म्हणा, त्याचा समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द किंवा ते एखाद्या वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये बसत्या का, ते सगळं व्यवस्थित लक्ष देऊन फाइंड करायचं. म्हणजे जेणेकरून आपलं जे काही अनालिसिस आहे, आपलं जे काही अनालिसिस आहे ते चांगल्या प्रकारे सुरू होत असतं. कळालं कळालं कळालं, समजतंय समजतंय. चला पुढे जाऊया. पुढचा प्रश्न बघा. पुढच्या प्रश्नामध्ये आता काय दिलेलं आहे रे, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट वर्ब. वर्ब वरती प्रश्न आला की समजून जायचं की हा प्रश्न टेन्स वरती आलेला आहे. कशावरती? टेन्स वरती. जे काही तुमचे वर्बचे प्रश्न असतात ते बऱ्यापैकी टेन्स वरूनच सुटत असतात. कशावरून? तुमच्या 12 टेन्स वरून. म्हणून दादांनो परत परत सांगतोय की तुमचे 12 टेन्स एकदम चांगल्या प्रकारे तुम्हाला करून ठेवायचे. तुमचे 15 पैकी 6 ते 7 प्रश्न हे तुमच्या टेन्स वरती डिपेंड असणार आहे. जास्त काही करणं नाहीये, फक्त 12 टेन्स एकदम चांगल्या प्रकारे करणे. 12 टेन्स जर तुम्ही मनापासून केले तर फक्त 4-5 दिवस लागेल तुम्हाला. 4-5 दिवसामध्ये मनापासून एकदम 100% तुम्ही टेन्स शिकून जाशाल. पहिला टेन्स घ्यायचा, त्याचं स्ट्रक्चर लिहायचं, त्याच्यापासून 10-10, 15-15, 50-50 वाक्य तयार करायचे. दुसरा टेन्स घ्यायचा, दुसऱ्या टेन्सचं स्ट्रक्चर लिहायचं, स्ट्रक्चर पाठ करायचं, त्याच्यापासून बदा 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 वाक्य तयार करायचे. तिसरा, चौथा, पाचवा असे 12चे 12 टेन्स लिहायचे, त्याचं स्ट्रक्चर लिहायचं आणि त्याच्यापासून वेगवेगळे वाक्य तयार करायचे. स्ट्रक्चरला धरून, स्ट्रक्चर घेऊनच वाक्य तयार करायचे. त्याच्यानंतर एक वाक्य घ्यायचं, त्याला पहिल्या टेन्स मध्ये लिहायचं, त्यालाच दुसऱ्या टेन्स मध्ये लिहायचं, त्यालाच तिसऱ्या टेन्स मध्ये लिहायचं, त्यालाच चौथ्या टेन्स मध्ये, असं 12 टेन्स मध्ये लिहायची. अशी प्रॅक्टिस करायची. जेवढं जास्त तुम्ही प्रॅक्टिस करशाल टेन्सची, तेवढे तुमचे टेन्स परफेक्ट होऊन जातील. आणि एक टेन्स उचलायचा, एक सेंटेन्स उचलायचं, एक वाक्य उचलायचं आणि त्या वाक्याला 10 वेळेस लिहायचं. म्हणजे 12 वेळेस लिहायचं, 12 वाक्यामध्ये कन्वर्ट करायचं. ओके ओके, चला बघूया पुढं. इट डॅश डॅश मी अराउंड हाफ एन अवर टू गेट टू स्कूल. की मला माझ्या शाळेत जायला अर्धा तास लागत असतो. तुम्हाला किती लागायचा? तुम्ही सायकलवर जायचे का शाळेत असताना? झेडपी मध्ये असताना अर्धा तास लागायचा की 1 तास. झेडपी गावातच असती, 5 मिनिटात तुम्ही पळत जायचे, बरोबर आहे. पण तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी गेले किंवा दुसऱ्या एखाद्या दूर गेले शाळेमध्ये, तिथे तुम्हाला जायला किती वेळ लागतो? अर्धा-1 तास लागत असतो, बरोबर आहे. बरोबर आहे. आता याला किती लागायचा? इट डॅश डॅश मी अराउंड अँड हाफ अवर टू गेट स्कूल. इथं शाळेमध्ये पोहोचण्यासाठी अर्धा तास लागत आहे. बघा आता ऑप्शन कट पद्धत वरून सगळ्यात सोपी पद्धत कोणती? ऑप्शन कट. जे जे ऑप्शन येऊ शकत नाही. केबीसी कोण कोण पाहिजे? केबीसी कोण बनेगा करोडपती. आता कोण बनेगा करोडपती मध्ये कसं असतं रे? कोण बनेगा करोडपती मध्ये कसं असतं? 50-50 दिलं जातं बघा आपल्याला. एक तर ह्या दोन्ही मधलं उत्तर असणार किंवा या दोन्ही मधलं. तशा प्रकारे करायचं, एक एक ऑप्शन कट करत जायचं. म्हणजे जसं आपण सेंटेन्स अरेंजमेंटला करत असतो, कशाला? सेंटेन्स अरेंजमेंटला म्हणजे पॅरा जम्बडला करत असतो, त्या प्रकारे इथं सुद्धा केलं तर लगेच तुमचं उत्तर येत असतं. आता बघा, हॅड नंतर काय दिलेलं आहे? हॅड नंतर टेक दिलेलं आहे. टेक काय रे? टेक हा क्रियापदाचं पहिलं रूप आहे. क्रियापदाचं कितवं रूप आहे? टेक. नंतर दिलेलं आहे हा टेक. हॅड नंतर टेक. हॅड नंतर मी तुम्हाला सांगितलेलं आहे, हॅड नंतर V1 कधीच येत नसतो बाबा. काय येत असतो? काय येत असतो? V3 येत असतो. म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप येत असतं हॅड नंतर. हॅज नंतर आणि हॅड नंतर, हॅज म्हणा, हॅव म्हणा किंवा हॅड म्हणा, या तिन्ही नंतर क्रियापदाचं तिसरं रूप येत असतं. कितवं रूप येत असतं? तिसरं. पण इथं कितवं दिलेलं आहे? पहिलं रूप. टेकचं तिसरं रूप काय असतं? टेकचं तिसरं रूप असतं टेकन. काय असतं? टेकन. लक्षात ठेवायचं कधी. मग हे आपलं उत्तर असणार आहे का? नाही. त्याच्यानंतर पुढे बघा, हॅड नंतर मी तुम्हाला सांगितलं की क्रियापदाचं तिसरं रूप येत असतं, दुसरं सुद्धा येत नसतं. आता टेक V1 आहे तर टूक V2 आहे. टिक कोणता आहे? टूक V2. मग हे झालं क्रियापदाचं दुसरं रूप. मग हे सुद्धा येणार नाही. त्याच्यानंतर पुढे बघा, टेकन. आता हे काय झालं? हे क्रियापदाचं तिसरं रूप झालं. मग क्रियापदाचं तिसरं रूप जर तुला वापरणं आहे तर त्याच्या अगोदर तुला हॅज, हॅव किंवा हॅड या तिन्ही पैकी एक काहीतरी वापरावं लागन. काय काय? हॅज वापरावं लागन
किंवा हॅव वापरावं लागन किंवा हॅड वापरावं लागन. मग याच्या अगोदर काय पाहिजे होतं, टेकनच्या अगोदर एक तर हॅड पाहिजे होतं, नाही तर हॅव पाहिजे होतं, नाही तर हॅज पाहिजे होतं. त्यावेळेस हे वाक्य बरोबर असतं आणि आपलं हे उत्तर असतं. त्याच्यामुळे हे सुद्धा उत्तर नसणार आहे. पण इथं जर तुम्ही ऑप्शन नंबर 4 पाहिलं तर सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये वाक्य रचना कशी असती, यस प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. जर इथं ही असन, इथं शी असन, इथं इट असन, तर इथं काय लागत असतं, क्रियापदाला यस प्रत्यय लागत असतं. बरोबर आहे. मग जर तुम्ही इट टेक्स मी अराउंड हाफ एन आवर टू गेट टू स्कूल. मग बरोबर जर तुम्ही टेन्स केले असन, परत टेन्स वरती प्रश्न कशावर आला, टेन्स वरती आला. सिंपल प्रेझेंट टेन्सचा प्रश्न आहे म्हणून परत परत सांगतोय टेन्स एकदम चांगल्या प्रकारे करा, टेन्स एकदम चांगल्या प्रकारे करा. त्याच्यामुळे इथं बरोबर काय येणार आहे, इथं बरोबर टेक्स येणार आहे. काय येणार आहे, टेक्स. पहिलाच टेन्स आहे तुमचा सिंपल प्रेझेंट टेन्स, साधा वर्तमान काळ. त्याच्यामध्ये मुलाच्या नावाला, मुलीच्या नावाला आणि वस्तूच्या नावासाठी क्रियापदाला यस प्रत्यय लागत असतं. लक्षात ठेवायचं. कधी इट कशासाठी वापरतो आपण, वस्तूसाठी वापरत असतो. ही कशासाठी वापरतो, मुलासाठी, शी मुलीसाठी. त्याच्यामुळे हे तिन्ही जर तुमचा सब्जेक्ट असला, करता असला, तर क्रियापदाला यस किंवा ईएस प्रत्यय तुम्ही लावलंच पाहिजे. कोणत्या टेन्स मध्ये, सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये. कळालं. मग सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य, त्याच्यामुळे इथं बरोबर काय येणार आहे, टेक्स. परत कशावरती प्रश्न आहे, तुमच्या टेन्स वरती प्रश्न आहे. चला बघा 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 पुढचा प्रश्न बघा. अप्रोप्राइट मिनिंग. अप्रोप्राइट मिनिंग म्हटलं तर लक्षात ठेवायचं की तुमच्या सिनोनिम वरती प्रश्न आहे. कशावरती, म्हणजे योग्य अर्थ. याचा अर्थ काय होतो, योग्य अर्थ. आणि याचा अर्थ समानार्थी शब्द, दोन्हीचा अर्थ एकच आहे. आता ROGUE रफ, आता याचे दोन दोन अर्थ होते बघा. ROUGH हा एक रफ आहे, हा एक रफ म्हणा किंवा रग म्हणा. बरोबर आहे. हा एक शब्द आणि हा एक शब्द, दोन्ही वेगवेगळे शब्द आहेत. रफ म्हणजे काय, ज्यावेळेस तुम्ही एखादा पेपर सोडवायला गेले असाल त्यावेळेस तुम्हाला एक रफ कागद दिला जातो, त्याला आपण रफ म्हणतो. रफ वर्क करण्यासाठी, कच्चं काम करण्यासाठी दिलेलं काय ते रफ. बरोबर आहे, कच्चं काम ज्याला म्हणून. आणि ह्या रफचा अर्थ होत असतो भांडखोर व्यक्ती. कसा व्यक्ती, भांडखोर व्यक्ती. लक्षात ठेवा, भांडखोर. याचा अर्थ काय होतो, रफचा अर्थ होतो भांडखोर व्यक्ती किंवा वाईट व्यक्ती. कळालं, कळालं. त्याचा समानार्थी काय असणार आहे, फ्रॉडुलंट हा त्याचा समानार्थी असणार आहे. त्याचा सुद्धा अर्थ तोच होतो, भांडखोर व्यक्ती किंवा चुकीचा व्यक्ती, फ्रॉड करणारा, दोष करणारा व्यक्ती. तुम्ही आता फ्रॉड हा शब्द ऐकला असं बघा. फ्रॉड म्हणजे काय, फ्रॉड करतं, फ्रॉड स्कॅम करणं. फ्रॉड करणं म्हणजे काहीतरी चुकीचं करणं, काहीतरी एखाद्याचं काहीतरी नुकसान करणं, त्याला आपण फ्रॉड म्हणत असतो. मग फ्रॉडुलंट म्हणजे काय, फ्रॉडुलंट म्हणजे भांडखोर असलेलं किंवा वाईट असलेलं. हे दोन्ही काय झाले, हे दोन्ही झाले समानार्थी. त्याच्यानंतर इथिकल. इथिकल म्हणजे नैतिकता, नैतिक. जो काही ज्याच्यामध्ये नैतिकता भरलेली आहे, म्हणजे चांगला व्यक्ती, ज्याला चांगल्या विचाराचा व्यक्ती आपण त्याला म्हणत असतो, इथिकल. त्याच्यानंतर स्ट्रेट म्हणजे काय रे, स्ट्रेट म्हणजे सरळ. कळालं. आणि याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा हा शब्द, हा तुमच्यासाठी आर्टिकल मध्ये विचारला जाणारा सुद्धा प्रश्न आहे, शब्द आहे. कोणता, ऑनरेबल. आता याला कोणच होनरेबल असं वाचायचं नाही. काय वाचायचं नाही, काही की आता इथे याचे म्हणून काय वाचणार, होनरेबल. होनरेबल याला वाचत नसत्या, ऑनरेबल वाचत असत्या. म्हणजे इथं हा जो काही यच आहे तो यच इथं सायलेंट असतो, यचचा उच्चार इथं निघत नाही. जर याच्या अगोदर जर आर्टिकल वापरायचं म्हणलं तर कोणतं वापरणार आहे, अँड हे आर्टिकल वापरणार आहे. लक्षात ठेवा, या शब्दाच्या अगोदर कोणतं, भरपूर वेळा तुम्हाला कन्फ्यूज करासाठी, तुमचा मार्क घालवण्यासाठी तुम्हाला हा शब्द विचारत असते, ऑनरेबल. आता तुम्हाला माहितीये की व्यंजनानं सुरुवात झाली म्हणल्यावर अ वापरायचं, पण उच्चारानं सुरुवात झाली पाहिजे. कशाच्या, स्वराच्या उच्चारानं. मग ऑनरेबल, आ ऑनरेबल कशाचा उच्चार झाला, स्वराचा उच्चार झाला, कारण याची तर सायलेंट असतो. त्याच्यामुळे त्या शब्दाच्या अगोदर का वापरणार आहे, अँड हे आर्टिकल तुम्ही वापरणार आहे. ऑनरेबल म्हणजे कसं, आदरणीय, रिस्पेक्टेड त्याला आपण म्हणू शकतो की आदरणीय व्यक्ती, सन्माननीय व्यक्ती. समजलं, समजलं. या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय असणार आपलं, फ्रॉडुलेंट. फ्रॉडुलेंट हा शब्द खूप महत्वाचा आहे, बऱ्याच परीक्षामध्ये TCS मध्ये तर भरपूर वेळा विचारलेला आहे. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, त्याचा अर्थ समोर व्यवस्थित लिहून ठेवा. चला पुढे जाऊया. पुढचा प्रश्न बघा. आता पुढच्या प्रश्नामध्ये वन वर्ड सबस्टिट्यूशन. सबस्टिट्यूटेड म्हणलं की लक्षात ठेवायचं वन वर्ड सबस्टिट्यूशनचा प्रश्न आहे. म्हणजे एवढ्या शब्दसमूहाबद्दल आपल्याला एक शब्द शोधायचा आहे.
आता स्टडी ऑफ बर्ड्स इज कॉल्ड, स्टडी ऑफ बर्ड्स, बर्ड्स म्हणजे काय रे, पक्षी, पक्ष्याच्या अभ्यासाला काय म्हणत असत्या, पक्ष्यांचा अभ्यास. आता मी तुम्हाला भरपूर वेळा सांगितलेले की तुम्हाला ज्यावेळेस स्टडी ऑफ ह्युमन असं आलं, स्टडी ऑफ आईज, बरोबर आहे, स्टडी ऑफ लँग्वेज भरपूर वेळा आलं, त्याच्यासाठी यूज केलेला शब्द काय असतो, एक तर फिलॉसॉफी असतं किंवा लॉजी असतं, बरोबर आहे. एक तर लॉजी, सायकोलॉजी, फिलॉसॉफी, जिओलॉजी, सिस्मॉलॉजी, बरोबर आहे, असे शब्द तुमच्यासाठी असतात. त्याच्यामुळे सांगितलेले ज्याच्या शेवटी लॉजी किंवा सॉफी असे काही शब्द असतात ते शब्द पाठच ठेवायचे, त्याचे अर्थ पाठच ठेवायचे, जे वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये यूज केल्या जाऊ शकतात. आता बघा, स्टडी ऑफ बर्ड्स इज कॉल्ड म्हणजे पक्ष्याच्या अभ्यासाला काय म्हणत असत्या, ज्याच्यामध्ये ज्या शास्त्रामध्ये पक्ष्याचा अभ्यास केला जातो त्याला काय म्हणत्या, त्याला ऑर्निथोलॉजी म्हणत्या. काय म्हणत्या, ऑर्निथोलॉजी म्हणजे पक्षीशास्त्र. कोणतं शास्त्र, पक्षीशास्त्र. लॉजीचा अर्थ होत असतो शास्त्र आणि ऑर्निथो म्हणजे काय, पक्षी, पक्ष्यांचा अभ्यास, पक्षीशास्त्र ज्याला आपण म्हणू. मग हे दोन्ही काय झाले, समानार्थी. या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय झालं, ऑप्शन नंबर ए, काय, ऑर्निथोलॉजी. आता दुसरा पर्याय अँथ्रोपॉलॉजी. आता मला एक सांगा, अँथ्रोपॉलॉजी आतापर्यंत तुमच्या डोळ्यासमोर किती वेळा आलं, आतापर्यंत आपण 12 क्वेश्चन पेपर घेतली तर 12 क्वेश्चन पेपर मध्ये 3 ते 4 वेळा हा शब्द आला. कोणता, अँथ्रोपॉलॉजी. झुओलॉजी हा शब्द सुद्धा 2-3 वेळा आला, बरोबर आहे की नाही. झुओलॉजी हा शब्द सुद्धा 2-3 वेळा आलेला आहे. म्हणून तुम्हाला सांगतोय की PYQ रिपीट होत आहे बाबांनो, रिपीट होत आहे, काहीतरी संबंध यायचा त्याच्यासोबत. परत परत सांगतोय, तुम्हीच बघू शकता. तुम्ही जर आतापर्यंतच्या झालेल्या 12 क्वेश्चन पेपर जर व्यवस्थित बघितले असन तर तुम्हाला कळालंच असन. काय कळालं असन की बाबा कुठेतरी रिपीट होतंय. काय रिपीट होतंय, झुओलॉजी रिपीट होतंय, अँथ्रोपॉलॉजी रिपीट होतंय, कधी कधी सिस्मॉलॉजी रिपीट होईल परत. म्हणजेच काय, तुम्हाला सांगण्याचा अर्थ हाच आहे की तुमचा PYQचा अभ्यास, तुमचं एक्सप्लेनेशन, झालेल्या प्रश्नाचं, झालेल्या PYQचं एक्सप्लेनेशन करणं खूप गरजेचं असतं. खूप म्हणजे खूप गरजेचं, कारण अँथ्रोपॉलॉजी भरपूर वेळा रिपीट झालेलं आहे. आता नेमकं अँथ्रोपॉलॉजी म्हणजे काय रे, अँथ्रोपॉलॉजी म्हणजे मानववंशशास्त्र. मानववंशशास्त्र, मानवांच्या वंशाचा म्हणजे मानवाचा जन्म कुठून झाला, मानवाच्या प्रजातींचा अभ्यास, जातींचा अभ्यास, ओरिजिनचा अभ्यास, त्याला काय म्हणत असत्या, त्याला अँथ्रोपॉलॉजी असं म्हणत असत्या. कळालं. अँथ्रोपॉलॉजी म्हणजे काय, मानववंशशास्त्र. लक्षात ठेवा, खूप महत्वाचा शब्द आहे, भरपूर वेळा रिपीट होतोय. चला पुढे बघा आता, न्यूमिस्मॅटिक. आता न्यूमिस्मॅटिक म्हणजे काय नाही, न्यूमिस्मॅटिक म्हणजे अंकशास्त्र, जे की आपले नंबर असतात नावातच थोडं थोडं न्यूमेरिकल ज्याला आपण म्हणत असतो, बरोबर आहे. न्यूमिस्मॅटिक म्हणजे काय, अंकशास्त्र. अंकशास्त्र लक्षात ठेवा, महत्वाचा शब्द आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये तुमच्या अंकांचा अभ्यास केला जातो. आपले 1, 2, 3, 4, 5 त्याच्यामध्ये ज्याचा अभ्यास केला जातो त्याला काय म्हणत असत्या, न्यूमिस्मॅटिक असं म्हणत असतं. लक्षात ठेवा. झुओलॉजी तुम्हाला माहितीच आहे. झुओलॉजी म्हणजे काय रे, प्राणीशास्त्र. काय, झुओलॉजी म्हणजे प्राणीशास्त्र. हे तर तुमचा पाठच झाला असं एकदम चांगल्या प्रकारे. झुओलॉजी म्हणजे काय, प्राणीशास्त्र. कळाले सगळे अर्थ, व्यवस्थित वहीमध्ये लिहून ठेवा. परत परत रिपीट होऊ शकतात आणि रिपीट होत आहे, तुम्हीच बघताय आता रिपीट होत आहे म्हणून. येणाऱ्या भरतीमध्ये, वनरक्षक भरतीमध्ये 100% जे आपण व्होकॅब्युलरी होतोय, बरीचशी व्होकॅब्युलरी त्यामधूनच रिपीट होणार आहे. त्याच्यामुळे जी व्होकॅब्युलरी आपण घेतोय त्याच व्होकॅब्युलरीचा एकदम चांगल्या प्रकारे आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. त्याचं एक्सप्लेनेशन व्यवस्थित करायचं, अनालिसिस व्यवस्थित करायचं. काय जे ऑप्शन दिलेले त्या ऑप्शनचे समानार्थी शोधा, विरुद्धार्थी शोधा, ते वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये बसतं का ते शोधा. जे इडियम्स आपण घेतो वाक्यप्रचार, त्याचा अर्थ शोधा. आणखीन त्या टाईपची काहीतरी म्हणी आहे का वाक्यप्रचार आहे त्याचा सुद्धा अनालिसिस करा, त्याचा सुद्धा अभ्यास करा. चला पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न परत कशाचा आला रे, परत कशाचा आला, ॲप्रोप्राइट मिनिंग म्हणजे समानार्थी शोधा. काय शोधा, ह्या वाक्यप्रचाराचा. वाक्यप्रचार दिलेला आहे, काय दिलेला आहे, इडियम. इडियम म्हणजे वाक्यप्रचार. आता वाक्यप्रचार दिला आणि त्याचा जो काही अर्थ आहे, समानार्थी असलेला अर्थ आपल्याला शोधायला सांगितलं. आता वाक्यप्रचार बघा. अस्लीप ॲट द स्विच. अस्लीप ॲट द स्विच याचा अर्थ काय होतो, क्षणाला. म्हणजे डायरेक्ट ज्या क्षणाला काय करणं, काहीतरी गोंधळ करून ठेवणं. काय करून ठेवणं, गोंधळ करून ठेवणं. म्हणजे तुम्हाला काहीतरी काम सांगितलं होतं आणि ते काम करणं खूप गरजेचं होतं, खूप इम्पॉर्टंट होतं, पण ऐन वेळेवरती तुम्ही त्या कामाला दांडी मारली. काय केलं, ऐन वेळेवरती, ॲट द मुमेंट, ॲट द क्षणी, ऐन वेळी तुम्ही काय केलं, त्या कामाला दांडी मारली. त्याच्यासाठी काय वापरत असत्या, अस्लीप ॲट द स्विच. म्हणजे ऐन वेळी गैरवर्तन तुम्ही केलं, किंवा जे काम तुम्हाला करायचं सांगितलं होतं ते काम तुम्ही ऐन वेळी
ज्या वेळेस त्या कामाची लय म्हणजे लय गरज होती त्यावेळेस तुम्ही ते काम केलं नाही. याचा समानार्थी काय असणार आहे? ऑप्शन नंबर 3, फेल टू डू वन्स ड्युटी ऍट द प्रॉपर टाइम. याचा सुद्धा अर्थ तोच होतो की योग्य वेळी तुम्हाला ते काम करता आलं नाही. एखाद्याचं काम तुम्हाला योग्य वेळी करायचं होतं ते तुम्ही केलं नाही, त्याच्यासाठी काय वापरत असत्या? अस्लीप ऍट द स्विच. समजलं? याचं बरोबर उत्तर काय असणार आहे? ऑप्शन नंबर 3 असं असणार आहे. पहिला ऑप्शन बघा, अनएबल टू स्लीप क्विकली. याचा अर्थ होत असतो की लवकर न झोपणे, की एखाद्याला लवकर झोप येत नाही. म्हणजेच काय? ऑप्शन नंबर 1, अनएबल टू स्लीप क्विकली, लवकर झोप नाही ना. काही केला असतो तो आजार, लवकर झोप येत नाही. रात्रीच्या 12 वाजेपर्यंत 1 वाजेपर्यंत फोन पाहायची सवय असते, झोपच येत नाही. मग पाहत बसतो आपण, टाइमपास करत असतो, फोन पाहत बसतो. काही हुशार व्यक्ती असन, हुशार लोक असन, अभ्यास करत असन. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. चला त्याच्यानंतर वॉन्टेड टू स्लीप ऑन अ कम्फर्टेबल बेड. एखादा आरामदायी बेड, आरामदायी पलंग. एखाद्याला चांगल्या पलंगवर झोपायची सवय असते, त्याला खाली कुठेतरी झोप येतच नाही. त्याच्यासाठी काय? वॉन्टेड टू स्लीप ऑन अ कम्फर्टेबल बेड. ज्याला चांगल्या बेडवरती, ज्या बेडवरती चांगली झोप येईन, चांगली गादी टाकलेली आहे नरम तुमच्यासाठी, त्या बेडवरती झोपणं म्हणजे ऑप्शन नंबर 2, ज्याला आवडतं ते. त्याच्यानंतर डिस्चार्ज वन्स ड्युटीज व्हेन अटमोस्ट सिन्सिअरली. काय सांगितलं? याचा सुद्धा अर्थ डिस्चार्ज वन्स ड्युटी विथ अटमोस्ट सिन्सिअरिटी. आता काय म्हणजे? काम सोडून देणं, एखाद्या कामापासून डिस्चार्ज घेणं. आता याचा अर्थ काय होतं? की ऐनवेळी डिस्चार्ज घेणं, ऐनवेळी ते काम करणंच नाही. पण याच्यामध्ये काय? काम चालू आहे, काम चालू मध्ये त्यानं डिस्चार्ज घेणं म्हणजे काम थोड्या वेळासाठी सोडून देणं. ओके, याचा बरोबर उत्तर काय असणार आहे? ऑप्शन नंबर 3, फेल टू डू वन्स ड्युटी ऍट द प्रॉपर टाइम. की ज्यावेळी गरज होती, खूप जास्त गरज होती, त्या दिवशी त्या टायमाला पळून जाणं, ती ड्युटी सोडून जा. कळालं? चला पुढे जाऊया, पुढे जाऊया, पुढे जाऊया, पुढे जाऊया, पुढे जाऊया. आयबीएस जे काही आयबीएस काय करत असतं? त्याच्या ज्या काही क्वेश्चन पेपर असतात ते बाहेर पाठवत नसतं. आम्हाला कळत नसते ना, कोणत्या देवाला कळत असते ना, तुम्हाला कळत असतं. कारण ते त्यांच्या क्वेश्चन पेपर बाहेर येऊ देतच नाही. आणि आपल्याला अनालिसिस करण्यासाठी आपल्याला काय, जे काही मोठमोठे लोक असं, अंबानी असं, कोणी असो, त्याला सुद्धा देत नाही. त्याच्यामुळे आयबीएस आणि टीसीएस पॅटर्न यायचा कुठेतरी संबंध असतो, कुठेतरी मेळ असतो. त्याच्यामुळे जे टीसीएस, आपण ज्या टीसीएसच्या क्वेश्चन पेपर आहे त्याच जर तुम्ही आयबीएस साठी वापरला, टीसीएसचा सिलेबस तुम्ही आयबीपीएस साठी जर वापरला, तो काय म्हणू आपण, तो त्याच्यासाठी सफिशियंट आहे, पुरेसा आहे. की तुम्ही जर टीसीएसचा चांगल्या प्रकारे अभ्यास केला, तुमचा त्याच्यामधून आयबीपीएसचा सुद्धा चांगल्या प्रकारे अभ्यास होईल. ओके ओके, चला बघूया आपण आता. चूज द मोस्ट अप्रोप्राइट मिनिंग. परत कशावरती प्रश्न आला? अप्रोप्राइट मिनिंग म्हणजे काय? समानार्थ. आता समानार्थी शोधायचा आहे. आपला दिलेला वाक्यप्रचार आहे कॉल अ स्पेड स्पेड. कॉल अ स्पेड म्हणजे स्पेड म्हणजे याचा अर्थ काय होत असतो? कुदळीला कुदळ म्हणा, कुदळीला कुदळ म्हणा, कुदळीला कुदळ म्हणा, कुदळीला कुदळ म्हणा. म्हणजे काय रे? आता याचा असा अर्थ होतो की एखाद्या व्यक्तीला डायरेक्ट तोंडावरती जसं तसं बोलणं, ना लाज वाटू देता, ना कोई झिझक के, आपण म्हणतो ना किसी झिझक के बोलना चाहिए. बरोबर आहे की नाही? म्हणजे मनात कोणतीही शंका न बाळगता किंवा लाज न वाटता डायरेक्टली बोलणं. आपण म्हणतो मी असाच आहे, जे काही आहे ते डायरेक्ट बोलत असतो, तोंडावरती बोलत असतो, जे काय आहे ते आहे, डायरेक्ट बोलत असतो. तेच म्हणजे काय? कॉल स्पेड अ स्पेड हा वाक्यप्रचार त्या लोकांसाठी वापरला जात असतो जो एखाद्याला डायरेक्टली बोलत असतो. हा आपलं असंच आहे, हे आहे तर आहे, मी डायरेक्ट बोलत असतो, तोंडावर बोलत असतो, मागं बोलत असतो. कुदळीला कुदळ म्हणा. याचा समानार्थी काय असणार आहे? स्पीक क्लिअरली अँड डायरेक्टली अबाउट थिंग्स. ज्या गोष्टीबद्दल ज्या लोकांना तुम्हाला बोलणे, डायरेक्ट क्लिअरली बोलायचं आणि डायरेक्टली बोलायचं. टेन्शन घ्यायचं नाही, कोणती झिझक वाटता, लाज वाटता बोलायचं नाही. इवन एम्बॅरेसिंग ऑर अनप्लीझंट म्हणजेच काय रे? ना लाजता, ना काही मनामध्ये झिझक वाटू देता, डायरेक्ट बोलायचं. म्हणजेच काय? कॉल स्पेड अ स्पेड. समजलं? बाकीचं स्पीक इन अ डिफेन्सिव्ह मॅनर अँड नॉट अड्रेसिंग द मॅटर. काय सांगितलं? दुसरे ऑप्शन डिफेन्सिव्ह मॅनर म्हणजे काय? असं सन्मानपूर्वक बोलणं. डिफेन्सिव्ह घाबरता म्हणजे घाबरत बोलणं. आणि नॉट टू ऍड्रेसिंग द मॅटर की जो काही मुद्दा आहे त्या मुद्द्याला धरून न बोलणं. हे ऑप्शन नंबर 2चा अर्थ. त्याच्यानंतर गेटिंग व्हेरी अँग्री अँड डिफेन्सिव्ह. काय सांगितलं? खूप रागानं बोलणं किंवा खूप राग येणं. त्याच्यानंतर टू बी अफ्रेड ऑफ कॉलिंग आउट समवन की एखाद्याला बाहेर बोलावण्यासाठी घाबरणं. अफ्रेड म्हणजे काय? अफ्रेड म्हणजे भीती वाटणं. तुमच्या सिनॉनिम साठी हा शब्द विचारला जाऊ शकतो. कोणता? अफ्रेड. कोणता? अफ्रेड. मग अफ्रेडचा अर्थ काय होतो?
अफ्रेडचा अर्थ होत असतो घाबरणं, एखाद्याला बाहेर बोलावण्यासाठी घाबरणे, असं चौथा नंबर. या प्रश्नाचं आपलं बरोबर उत्तर काय असणार आहे? कॉल अ स्पेड अ स्पेड, म्हणजे जे बोलायचं ते डायरेक्ट बोलायचं, तोंडावरती बोलणं. आपण म्हणतो काय जे बोलणं तुला दाद्या तू तोंडावर बोल, असं पाठीमागं कोणापाशी कोरापात्या करू नको, कोणापाशी बोलू नको, म्हणजेच काय? कॉल अ स्पेड कॉल. चला पुढं इररचा प्रश्न आहे. कशाचा प्रश्न आहे रे? इररचा. स्पेलिंग इरर, जे महत्वाचे शब्द असतात त्याच्यामध्ये चूक असते असं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. महत्वाचे शब्द बघा. इव्हिडन्स हा शब्द चुकीचा असू शकतो, पण इथं बरोबर आहे. EVIDENC, एव्हिडन्सची स्पेलिंग अशीच आहे. एव्हिडन्स म्हणजे काय रे? तुमचे जे काही सबूत असतात त्याला आपण काय म्हणत असतो? पुरावे, एव्हिडन्स. त्याच्यानंतर कोरोबरेटची सुद्धा बरोबर आहे, कोरोबोरेट सुद्धा बरोबर आहे एकदम. त्याच्यानंतर डिफेंडंट, दादा 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 डिफेंडंटची स्पेलिंग इथं चुकलेली आहे. डिफेंड करणं म्हणजे काय? डिफेंड करणं. आपण कबड्डी खेळत असं त्याला माहित असं डिफेंड करणं, बरोबर आहे. डिफेंडंटची स्पेलिंग काय असती? DEFE. त्याच्यानंतर DEFE इथं काय दिलेलं आहे? ND दिलेलं आहे. DE नसतं, DA असतं. DEFEND. त्याच्यानंतर इथे E वापरलं, इथे E नसतं, काय असतं? हे असतं डिफेंडंट्स, असं पाहिजे होतं. असं असतं तर बरोबर असतं. तुम्हाला मी परत परत सांगितलेलं आहे, कधीही स्पेलिंगचा प्रश्न आला, स्पेलिंग इररचा प्रश्न आला, स्पेलिंग इररचा प्रश्न आला तर लक्षात ठेवायचं की इथं जे काही शब्द आहे महत्वाचे ते तुम्ही लिहून पाहिजे, स्वतःच्या हाताने लिहून पाहिजे. कारण लिहिताना आपल्याला लगेच पाहताना आपल्याला वाटतं हा बरोबर आहे, डिपेंडंट हा शब्द बरोबर आहे, कोरोबरेट बरोबर आहे, एव्हिडन्स सुद्धा बरोबर आहे. पण ज्यावेळेस आपण तो लिहितो, कारण आपल्याला रायटिंगची सवय असते इंग्रजी रायटिंगची, ज्यावेळेस आपण असं बरोबर लिहू डिफेंडंट, मग आपण म्हणतो आपण तर असा लिहिला, कसा लिहिला? असं लिहिला. आपण इथं ए घेतलं, पण इथं ए नाही, इथं ई आहे. मग लगेच कळतं की स्पेलिंग इरर कुठे, स्पेलिंग मध्ये मिस्टेक कुठे झालेली, कोणत्या शब्दामध्ये झाली. त्यामुळे स्पेलिंग इररचे जे महत्वाचे शब्द असतात ते लिहून घ्यायचे. काय करायचे? लिहून घ्यायचे. समजलं? समजलं. मग याचं बरोबर उत्तर काय असणार आहे रे? डिफेंडंट असं असणार आहे. इथं यस अपस्ट्रॉफी यस लागणार आहे, म्हणजे लागणार आहे असाच लागत असतो. असा जर यस आला तर याला म्हणायचं अपस्ट्रॉफी यस. काय म्हणायचं? अपस्ट्रॉफी यस. काय लागलेलं आहे? इथं प्रत्यय लागलेला आहे. या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 4. त्याच्यामध्ये डिपेंडन्सची स्पेलिंग चुकीची दिलेली आहे. परत कशाचा प्रश्न आहे? आर्टिकलचा. कशाचा प्रश्न आहे रे? आर्टिकलचा प्रश्न आलेला आहे परत. आता बघा 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 बघा. येस्टरडे, काल. येस्टरडे म्हणजे काय? काल. आता पास्ट टेन्स आहे, कोणता? भूतकाळातला आहे. भूतकाळातलं वाक्य आय बॉट अ ब्लाउज अँड अ स्कर्ट, की मी काय केलं? मी नाही, ज्याने कोण केलं असेल ते, की एक ब्लाउज आणि एक स्कर्ट विकत घेतला. आता बघा इथं जे काही आर्टिकल येणार आहे ते येणार आहे द. आता द का बरं येणार आहे? लक्षात ठेवायचं. जर एखादं सामान्य नाऊन म्हणजे काय? जर एखादं कॉमन नाऊन जर अगोदर वापरलेलं असलं, आता हे कॉमन नाऊन आहे, हे कोणतं नाऊन झालं? कॉमन नाऊन झालं, बरोबर आहे. म्हणजे तुमचं सामान्य नाम झालं, एकवचनी सामान्य नाम. ज्या वेळेस एकवचनी सामान्य नाम वाक्यामध्ये वापरलेलं असणं आणि ते जर रिपीट झालं, ते पुढे त्याच वाक्यामध्ये जर रिपीट झालं तर त्याच्या अगोदर द हे आर्टिकल वापरत असतात. लगेच लक्षात ठेवायचं. एखादं नाऊन अगोदर वापरलेलं असलं आणि त्या नाऊन बद्दल परत बोललं, म्हणजे ते नाऊन जर परत रिपीट झालं तर त्याच्या अगोदर तुम्ही कधीही कोणतं आर्टिकल वापरणार आहे? द हे आर्टिकल वापरणार आहे. लक्षातच ठेवायचं. कोणतं आर्टिकल? द. अशा टाईपचा प्रश्न आला तर त्याचं उत्तर चुकायला नको. याचं बरोबर उत्तर काय असणार आहे? ऑप्शन नंबर 4. द हे आर्टिकल इथं बरोबर येणार आहे. I bought a blouse and skirt. The blouse was surprisingly cheap. आता मला एक सांगा, ज्यानं कोण अगोदरच्या झालेल्या क्वेश्चन पेपर बघितल्या असेल, 12 क्वेश्चन पेपर आपण अगोदर घेतलेला आहे का नाही? त्या 12 क्वेश्चन पेपर मध्ये आपल्याला चीप हा शब्द आला होता बघा. कोणता? चीप हा शब्द आला होता. याचा जो काही समानार्थी शब्द होता, चीप या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता होता? इन्फेरियर होता. कोणता होता? इन्फेरियर. आणि ह्या दोन्हीचा अर्थ काय होतो? स्वस्त. काय होत असतं? स्वस्त असणं, स्वस्त असणं, कमी किमतीचं असणं. आला होता का नाही हा शब्द तुमच्या सिनोनिमला, अँटोनिमला विचारला होता. मी जे काही सांगत असतो ते तुम्हाला फेकत नसतो, की याचा जो काही संबंध असतो हा संबंध आता समानार्थी मध्ये घुसू शकतो, कधी कधी तुमच्या वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये घुसू शकतो, कधी कधी वाक्यप्रचारामध्ये घुसू शकतो. आपल्याला हा शब्द आला होता, चीप हा शब्द कशामध्ये विचारला होता? सिनोनिम मध्ये विचारला होता, बरोबर आहे, किंवा अँटोनिम मध्ये विचारला असेल. आणि परत इन्फेरियर जो शब्द होता तो तुमचा वन वर्ड मध्ये सुद्धा विचारला होता. आणि आता तोच शब्द कशामध्ये विचारला रे? आर्टिकल मध्ये विचारला. म्हणजे टीसीएस काय करत असतं हेच आपल्याला कळायला पाहिजे. ज्याला कोणाला हे कळालं, ज्याला कोणाला हे चांगल्या प्रकारे अनालिसिस करता आलं की टीसीएस क्या खेळ खेळता है,
TCS नेमकं काय करतं, घुमवून फिरवून प्रश्न कसे विचारतं, कोणता प्रश्न कुठं घालतं, कोणत्या प्रकरणाचा प्रश्न कशा प्रकारे विचारत असतं, हे जर कळालं ज्याचे इंग्रजीचे मार्क पक्केच्या पक्के झाले. म्हणून सांगत असतो अनालिसिस करणं खूप गरजेचं असतं. आपण म्हणत असतो हा माझं रोज अनालिसिस करणं चालू, रोज मी क्वेश्चन पेपर वाचतोय, रोज क्वेश्चन पेपर सोडवतोय, पण तो टाइमपास असतो. सगळ्यात महत्वाचं हे असतं की कोणता शब्द कुठं रिपीट होतोय, ते जे ऑप्शन आहे त्या ऑप्शनचे सगळे समानार्थी शोधा, सगळे विरुद्धार्थी शोधा, ते पाठ करा. यालाच अनालिसिस म्हणत असते. नुसता क्वेश्चन पेपर सोडवणं त्याला तुमची प्रॅक्टिस होणार आहे, बरोबर आहे, पण अनालिसिस जर तुम्हाला करणं असेल तर अशा प्रकारे करावं लागेल. जे महत्वाचे शब्द आहे ते रिपीट होऊ शकतात. एक्सपेन्सिव्ह म्हणजे काय, एक्सपेन्सिव्ह म्हणजे जास्त महाग, जास्त खर्चिक, त्याच्यासाठी एक्सपेन्सिव्ह हा शब्द वापरत असतात. कळालं 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 कळालं. चला बघा पुढं. आता काय सांगितलं, येस्टरडे काल मी विकत घेतलं काय, अ ब्लाउज अँड अ स्कर्ट. द ब्लाउज वॉज सरप्राइझिंगली चीप बट द स्कर्ट वॉज मोर एक्सपेन्सिव्ह. की ते जे ब्लाउज होतं ते ब्लाउज स्वस्त होतं म्हणे, आणि जे काही स्कर्ट होतं ते जास्तच महाग होतं, म्हणजे किमतीपेक्षा जास्त ते महाग होतं, असं वाक्याचा अर्थ होतो. म्हणून इथं बरोबर आर्टिकल येणार आहे. द अँड आर्टिकल आपण कुठं वापरत असतो परत एकदा सांगून देतो, की जिथं आपले काही स्वराचा उच्चार निघत असतो AEIOU असा जर उच्चार निघला तिथं अँड वापरायचं. आणि ज्या वेळेस एखाद्या सिंग्युलर नाउन बद्दल बोललं, सिंग्युलर काउंटेबल नाउन बद्दल बोललं, त्यावेळेस हे आर्टिकल आपण वापरत असतो. कळालं कळालं कळालं. चला पुढे जाऊया. पुढच्या प्रश्नामध्ये पण आपल्याला काय वापरायचंय, आर्टिकल वापरायचंय. काय वापरायचंय, आर्टिकल. चला बघा, डॅश डॅश पोटेन्शियल फॉर नेटवर्किंग. आता नेटवर्किंग जर करणं असलं तुम्हाला, तुम्ही नेटवर्क मार्केटिंग वगैरे ऐकलं असेल, त्याच्यामध्ये जर मार्केटिंग करणं असलं तर काय पाहिजे रे, काय पाहिजे, पोटेन्शियल पाहिजे माणसामध्ये. म्हणजे कसं, हिंमत पाहिजे, जास्त ताकद पाहिजे, काहीतरी आत्मविश्वास पाहिजे, काहीतरी वेगळेपणा पाहिजे माणसामध्ये, बरोबर आहे. एक वेगळ्या प्रकारची पोटेन्शियल एनर्जी पाहिजे माणसामध्ये. म्हणजेच काय, पोटेन्शियल फॉर नेटवर्किंग इज यूज व्हेन अटेंडिंग ॲन इव्हेंट ऑर मीटिंग. जर तुम्हाला एखादी नेटवर्किंग करणे कशाबद्दल माहिती देणे, तर तुम्ही ज्यावेळेस मीटिंग घेणार आहे त्या मीटिंग मध्ये तुमचं काय पाहिजे, पोटेन्शियल पाहिजे. जर एखाद्याच्या भाषणाला लोक आले आणि तो निस्ता वरती आला, हाय हॅलो बाय चलो असं म्हणून जर चालल्या गेला, त्याचा तिथं अपमान होणार, पांचटपणा होणार. पण एखादा जो काही भाषणाला आलेला नेता आहे, अभिनेता आहे, कोणी, तो तिथं येऊन जर चांगले 4 शब्द बोलला, लोकांच्या मनावरती ते शब्द त्यानं बिंबवले, लोकांना ते शब्द पटले, तर तो माणूस त्या लोकांसाठी हिरो झाला, अर्ध्या लोकांसाठी तो रोल मॉडेल झाला, म्हणजे आदर्श व्यक्ती झाला. म्हणजे असा फरक असतो कशामध्ये, या पोटेन्शियल मध्ये. म्हणून आपल्यामध्ये सुद्धा पोटेन्शियल असलं पाहिजे. बाकीच्या लोकांना आपण काय सांगतोय, काय शिकवतोय, मी तर नुसती बडबड 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 करतोय, पण तुम्हाला काही समजना, मलाही माहित नाही काय चालू आहे, असं व्हायला नको. त्याचा काहीच फायदा होत नसतो, ना तुम्हाला फायदा होणार ना मला फायदा होणार. मी काय जे सांगतोय, काय जे शिकवतोय, त्याच्यामधलं बरंच तुम्हाला समजलंच पाहिजे, त्याचा फायदा झालाच पाहिजे. बरोबर आहे, बरोबर आहे. डॅश डॅश पोटेन्शियल फॉर नेटवर्किंग इज ह्यूज. आता इथं जे काही आर्टिकल येणार आहे ते द येणार आहे. कशामुळे द येणार आहे, कारण इथं निश्चित गोष्टीबद्दल बोलल्या गेलेलं आहे. द इज डेफिनेट आर्टिकल. द हे निश्चित आर्टिकल आहे. म्हणजे कशाबद्दल बोललं, नेटवर्किंग हा शब्द इथं नसता, त्यावेळेस द हे आर्टिकल आलं नसतं, हे आर्टिकल आलं असतं. कोणतं, हे आर्टिकल. कारण हे आर्टिकल आपण व्यंजनांच्या अगोदर वापरत असतो. पण जर आपण इथं पाहिलं, अ पोटेन्शियल इज अ ह्यूज वेन अटेंडिंग अन इव्हेंट ऑर मीटिंग, त्यावेळेस आलं असतं. किंवा ज्यावेळेस फॉर नेटवर्किंग इथं नसतं त्यावेळेस, पण फॉर नेटवर्किंग कशासाठी, फॉर नेटवर्किंग साठी, म्हणजे निश्चित एका गोष्टीसाठी कळालेलं आहे. आता ये नाही किंवा कोणत्याही नाही असं काही आहे का, फिक्स माहिती आपल्याला नेटवर्किंग साठी पोटेन्शियल पाहिजे, म्हणजे निश्चित गोष्टीसाठी पाहिजे. निश्चित गोष्टीसाठी काय वापरत असतो आपण, द हे आर्टिकल वापरत असतो. कोणतं, द हे आर्टिकल. मग इथं बरोबर आर्टिकल कोणतं येणार आहे, ऑप्शन नंबर 2. कळालं. चला पुढे जाऊया. पुढचा प्रश्न बघा. आता पुढच्या प्रश्नामध्ये स्पेलिंग एररचा प्रश्न आहे. कशाचा, स्पेलिंग एरर. बघा, द यूज ऑफ क्रेडिट, बरोबर आहे, द यूज ऑफ क्रेडिट कार्ड्स इन शॉपिंग विदाउट कॉशन. आता कॉशन हा सुद्धा बरोबर शब्द आहे, महत्वाचा शब्द आहे, चुकीचा असू शकतो पण बरोबर लिहिल तिथं. अँड लॅक ऑफ कमिटमेंट. जर तुम्ही कमिटमेंट हा शब्द पाहिला तर कमिटमेंट हा शब्द इथं चुकीचा दिलेला. कमिटमेंट या शब्दाची स्पेलिंग अशी नसते. कशी असते बघा, COMMI नसतं दादा, डबल टी नसतं, फक्त एकच टी असतो. त्याने डबल दुसरा टी आणून उचलून इथं ठेवला, त्याच्यामुळे ही स्पेलिंग चुकीची असणार आहे. फक्त एकच टी असतो. कमिटमेंट अशी कमिटमेंटची स्पेलिंग असते.
हमने तो अब कमिटमेंट कर दिए, तुम्हें जो करना है वो कर दो. म्हणजे याचं बरोबर उत्तर काय असणार आहे? ऑप्शन नंबर 4. कारण त्याच्यामध्ये कमिटमेंटची स्पेलिंग चुकीची दिलेली आहे. डबल टी नसतो स्पेलिंग मध्ये, फक्त एकच टी असतो, त्याच्यामुळे ही स्पेलिंग चुकीची आहे. बरोबर स्पेलिंग काय असणार आहे? कमिटमेंट, COMMITMENT, कमिटमेंट अशी स्पेलिंग असणार आहे. कळालं? चला पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आला आपला कशावरती आला रे? कशावरती आला? पुढचा प्रश्न आला पॅरा जंबल वरती, म्हणजे सेंटेन्स अरेंजमेंट वरती. आता तुम्ही जर पाहिलं इथं जवळपास तुम्हाला एकच वाक्य जोडायचंय. काय करायचं? एक वाक्य. म्हणजे कधी कधी तुम्हाला पॅसेज 4 वाक्य दिलेले असतात, 4 वाक्य असे पॅसेज म्हणून उतारा म्हणून जोडायचे असतात, सिक्वेन्स लावायची असते. कधी कधी एकाच वाक्याला 4-4 ठिकाणी त्या वाक्याचे तुकडे केलेले असतात, वाक्याचे 4-5 पार्ट केलेले असते, भाग केलेले असतात, आणि ते तुम्हाला जोडायचं असतं. बरोबर आहे? बरोबर आहे. ज्या वेळेस तुम्हाला वाक्याचे भाग जोडायचे असले त्यावेळेस तुमच्या टेन्स कामा येत असत्या. काय कामा येत असत्या? टेन्स. म्हणजे तुमचं स्ट्रक्चर कसं? यस प्लस यस नंतर आपलं हेल्पिंग वर्ब येत असतं जर वाक्यामध्ये असेल तर. त्याच्यानंतर काय येत असतं? मेन वर्ब. त्याच्यानंतर काय येत असतं? तुमचा ऑब्जेक्ट. अशी तुमच्या टेन्सची, तुमच्या सेंटेन्सची, तुमच्या वाक्याची अशी रचना असते. सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस मेन वर्ब, त्याच्यानंतर तुमचा कर्म म्हणजेच ऑब्जेक्ट येत असतं. बरोबर आहे? बरोबर. आता इथं बघा IN इज FIWA. आता मला एक सांगा दादांनो, मी तुम्हाला भरपूर वेळा सांगितलं आता की वाक्याची सुरुवात कशाने होत असते रे? कॅपिटल लेटरनं. कशानं? कॅपिटल लेटरनं. मग इथं आय कॅपिटल आहे का? नाही. इथं आय कॅपिटल आहे का? नाही. इथं F कॅपिटल आहे का? नाही. इथं W कॅपिटल आहे का? नाही. इथं A कॅपिटल आहे का? आहे. आता आहे. म्हणजे वाक्याची सुरुवात कशाने होणार आहे? इन. बरोबर आहे. वाक्याची सुरुवात कशाने झाली? इन. याला घरी धाडा, याला घरी धाडा. हे दोघं गेले घरी. मग आपल्या आता पहिल्या आणि दुसऱ्या मधलंच उत्तर असणार आहे. ज्याला कोणाला हे सोडवता येत नसलं, या छोट्याच्या गोष्टीवरून लगेच लक्षात येतं की आपलं येणं सुरुवात होणार आहे म्हणून. ई या वाक्यानं सुरुवात होणार आहे, लगेच लक्षात आलं. म्हणजे ह्या दोन्ही मधलं 4 मधलं एक उत्तर करायला जास्त पॉसिबिलिटी बरोबर येण्याची आहे का 2 मधल्याला? 2 मधल्याला बरोबर. अंदाजे टोला बी आणलं तर 2 मधलं एक लवकर बरोबर येणार आहे. 4 पैकी 1 बरोबर येईपेक्षा 2 पैकी 1 लवकर बरोबर येत असतं. बरोबर आहे? बरोबर आहे. आता बघा अ क्रुशियल एस्पेक्ट ऑफ फायनान्शियल मॅनेजमेंट. त्याच्यानंतर काय वापरत असतं रे? त्याच्यानंतर काय वापरत असत्या? हेल्पिंग वर्ब. सांगितलं का नाही? टेस्ट चांगल्या प्रकारे अभ्यास म्हणून. हेल्पिंग वर्ब काय असतं आता? इज, वाज, वेअर, एम, हे सगळे काय असत्या? आर. हे सगळे हेल्पिंग वर्ब असत्या. बरोबर आहे? म्हणजे काय? जे महत्वाचे जे काही मेन वर्ब असतं आपलं, मेन वर्बला मदत करणारे, त्याच्या नावातच हेल्पिंग वर्ब. मेन वर्बला, मुख्य क्रियापदाला मदत करणारे हेल्पिंग वर्ब, सहाय्यकारी क्रियापद आपण त्याला म्हणतो. बरोबर आहे? मग त्याच्यानंतर काय येणार? इज. त्याच्यानंतर काय येणार? इज. मग ई नंतर काय येणार? बी येणार. लगेच कळालं. ऑप्शन नंबर 1 उत्तर आहे. बाकीच्या भानगडीत पडायचं नाही, सोडत बसायचं नाही, टाइमपास करत बसायचं नाही, टाइम वाया घालवत बसायचा नाही, कारण हाच टाइम तुमचा पुढच्या प्रश्नामध्ये सुद्धा कामा येऊ शकतो. पण आपला आता क्वेश्चन पेपर अनालिसिस करणे म्हणून आपल्याला समजून घ्यावं लागेल, नाही तर म्हणशान बाबा तू कशाला टाइमपास करतोय, हे महत्वाचं आहे. चला ई नंतर काय आलं? बी. अ क्रुशियल एस्पेक्ट ऑफ फायनान्शियल मॅनेजमेंट इज कंडक्टिंग रेग्युलर फायनान्शियल एनालिसिस which provides an insights into the organizations overall financial health. मग शेवटीला काय असणार आहे? सी. बरोबर वाक्य रचना EBDAC असं असणार आहे. कळालं? ऑप्शन नंबर 1 EBDAC हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. अ क्रुशियल एस्पेक्ट ऑफ फायनान्शियल मॅनेजमेंट हेल्पिंग वर्ब 2 नंबरला येत असतं म्हणून इज कंडक्टिंग रेग्युलर फायनान्शियल अनालिसिस. कळालं? बरोबर उत्तर काय? ऑप्शन नंबर 1. चला पुढे बघूया. झालं पुढे काहीच बघायचं राहिलेलं नाही. चला किती क्वेश्चन पेपर झाले आपल्या? 13 क्वेश्चन पेपरचा अनालिसिस आपण करून घेतो. 13 क्वेश्चन पेपर घेतल्या. 13 क्वेश्चन पेपर मध्ये सगळ्यात जास्त, परत एकदा सांगतो, सगळ्यात जास्त जो काही पोर्शन असणार आहे तो काय असणार आहे? व्होकॅब असणार आहे. म्हणजे तुमची व्होकॅब्युलरी, त्याच्यामध्ये सिनोनिम वरती जास्त भर द्यायचा, अँटोनिम वरती एखाद 2 प्रश्न विचारत्या, पण जास्त भर कशावरती आहे? सिनोनिम वरती. यालाच अनालिसिस म्हणत असतं. यालाच काय म्हणत असत्या? अनालिसिस. त्याच्यानंतर तुमच्या इडियम वरती प्रश्न आहे. इडियम वरती जास्त फोकस द्या, म्हणी वरती थोडा कमी, कारण म्हणी एखाद्या वेळेस विचारताय, पण इडियम्स विचारताय म्हणजे विचारतायच. त्याच्यामुळे इडियम्स वरती जास्त फोकस करायचा, सिनोनिम वरती जास्त फोकस करायचा, आणि अजून त्याच्यामध्ये द्यायचा भाऊ एक 1 वर्ड सबस्टिट्यूशन. कोणता? 1 वर्ड सबस्टिट्यूट.
व्होकॅब्युलरी मध्ये तुम्हाला ह्या तीन याचा खूप जास्त सराव करायचा आहे, खूप जास्त प्रकारे या तिन्ही वरती फोकस करायचा आहे. कोणतं? सिनोनिम, त्याच्यानंतर इडियम्स, त्याच्यानंतर वन वर्ड सबस्टिट्यूशन, याला जास्त फोकस द्यायचा. बाकीचे जे काही अँटोनिम झालं, तुमच्या म्हणी झाल्या, याच्यावरती सुद्धा फोकस करायचा, पण याच्यावरती जास्त करायचा, कारण याच्यावरती जास्त प्रश्न येतात. कशावरती? कशावरती? याच्यावरती. सिनोनिम, इडियम्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन. कळालं? 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 कळतंय? कळतंय? हा, सिनोनिम, इडियम्स आणि वन वर्ड सबस्टिट्यूशन. चला, आता त्याच्यानंतर आणखीन एक महत्वाचा मुद्दा तुम्हाला सांगतो की तुमच्या सगळ्यात महत्वाचं जे काही बेस आहे, जो काही पाया आहे, तो खूप महत्वाचा आहे याच्यामध्ये. आता बेस कोणता आहे? तुमचा बेस आहे पार्ट ऑफ स्पीच. पार्ट्स ऑफ स्पीच. पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे ज्या काही शब्दाच्या 8 जाती आहे, तुमचं नाउन झालं, प्रोनाउन झालं, तुमचं वर्ब झालं, तुमचं ऍडवर्ब झालं, तुमचं ऍडजेक्टिव्ह झालं, प्रिपोजिशन, कंजक्शन, इंटरजेक्शन, हे जे काही 8 शब्दाच्या जाती आहे, त्याच तुमचा बेस आहे. तेच तुमचा इंग्रजीचा काय बेस आहे, तो पाया आहे. ते तुम्हाला एकदम चांगल्या प्रकारे करावं लागणार आहे. काय करावं लागणार आहे? चांगल्या प्रकारे करावं लागणार आहे. कळालं? 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 आता बघा, त्याच्यानंतर तुमचे जे काही टेन्स आहे, 12 टेन्स. फक्त इंग्रजीसाठी एवढ्याच गोष्टी महत्वाच्या आहेत, तुम्हाला सांगतोय. बेस पक्का करा, शब्दाच्या जाती 8 चांगल्या प्रकारे करा. त्याच्यानंतर तुम्ही जर 12 टेन्स एकदम चांगल्या प्रकारे केले, जवळजवळ 50% इंग्रजी तुमची चांगली झाली. फक्त टेन्स चांगल्या प्रकारे करा. त्याच्यानंतर व्होकॅब्युलरी म्हणलं तर सिनोनिम वरती जास्त फोकस, इडियम्स वरती, वन वर्ड सबस्टिट्यूशन वरती जास्त फोकस ठेवा. ओके, चला कळालं? थांबूया. आज आपण 13वी क्वेश्चन पेपर घेतली, उद्या आपण आपली 14वी क्वेश्चन पेपर बघू. ओके, चला चला चला, तुमचे काही डाऊट्स असेल तर लगेच विचारू शकता. बोला की. नाव नाव माझं नाव श्रीराम मापारी. हा, बरोबर टाकलेलं आहे. रेकॉर्डेड सुद्धा लेक्चर आहे. हेच लेक्चर थोड्या वेळानंतर रेकॉर्डेड होत असतं. अर्ध्या तासानं हे जे आपण घेतलेलं लेक्चर आहे ते आपलं रेकॉर्डेड स्वरूपामध्ये तुम्हाला पाहायला डबल भेटन. एकदा तुम्हाला समजलं नाही तर तुम्ही डबल 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 पाहू शकता. ओके ओके, चला भेटूया उद्या. थांबूया आजच्या लेक्चर मध्ये.